अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्यासह 30 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आशुतोष काळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली आहे। दरम्यान यावेळी शहरातील विघ्नेश्वर गणेश मंदिरात आमदार आशुतोष काळे, काकासाहेब कोयटे व 30 नगरसेवक पदाचे उमेदवारांनी महापूजा महाआरती करत प्रचाराचा नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ केला आहे। यावेळी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आशुतोष काळे, काकासाहेब कोयटे, पद्मकांत कुदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे, काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांवर आपला निशाणा साधत हल्लाबोल केला आहे। यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। ही निवडणूक आपल्या सर्वांना माहिती आहे, 9 वर्षानंतर होते। 2016 ला झालेली निवडणूक आज 2025 मध्ये ही निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। आपल्या कोपरगाव शहराचा विकास किंवा आपल्या कोपरगाव शहराला विकसित करण्यासाठी, कोपरगावचं भविष्य अजून उज्ज्वल करण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ, या घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबून आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। आपण सर्वांना कल्पना आहे साहेब, 2016च्या दिवशी 2016च्या वर्षी कोपरगाव शहराने 23 दिवसाआड पाणी बघितलेलं होतं आणि म्हणून कोपरगावकरांनी मला 2019 ला विधानसभेमध्ये त्यांचा आमदार म्हणून पाठवलं। राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर करून मी आता 5 नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि जे 15 ते 23 दिवसाआड पाणी कोपरगाव वासियांनी बघितलेलं होतं, आज ते 4 दिवसानंतर येतंय। 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु 1 नंबर ते 4 नंबर तलावाचं काम अजून बाकी आहे। ते काम करून मला कोपरगाव शहराला रोज पाणी द्यायचा संकल्प त्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द हा निश्चित पूर्ण करतो। आपल्या आशीर्वादाने जे काही शासनाकडून मदत लागते ते निश्चितपणे मिळून कोपरगावकरांना दिलेला शब्द मी निश्चितपणे पूर्ण करणार आहे। माझ्या जोडीला नगराध्यक्ष म्हणून काकाजी कोयटे आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी असतील आणि म्हणून जे काही स्वप्न आम्ही कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण होतील। कोपरगाव शहरामध्ये मागच्या काळामध्ये जर 2019 पासून 2025 हा 6 वर्षाचा काळ बघितला तर कोपरगाव शहरामध्ये फार मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे। पाण्याचा प्रश्नांबरोबर अनेक जे काही प्रमुख रस्ते आहे हे सर्व चांगल्या पद्धतीचे झालेले, जे काही गटारीचे प्रश्न होते ते देखील त्या ठिकाणी सोडवलेले, भुयारी गटारची योजना मंजूर झालेली, अनेक शासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर झाले, अनेक कामं अजूनपर्यंत करायची आहेत, अनेक कामं मंजूर आहेत, त्या ठिकाणी ते सर्व कामं येत्या काळामध्ये चालू होणार आहे। म्हणून या सर्व गोष्टी पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली। आपल्या सर्वांना एक म्हण आहे माहिती आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे, परंतु आता काका आंबट झालेले। जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही, जी गोष्ट आपल्यापासून लांब गेलेली, त्या गोष्टीबद्दल अपप्रचार करायचा, चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून आपल्याला ती म्हण काका बदलावी लागणार। कोल्ह्याला काका आंबट झालेली, कारण की आपण जोपर्यंत त्यांच्या बरोबर होते, आपलं एवढं कार्य 50 वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं, सामाजिक असेल, सहकार क्षेत्रामधलं असेल, त्याचा कौतुक करण्याचं काम त्यांच्याकडनं होत होतं आणि जसे आपण बाजूला गेले तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्यांच्याकडनं।
पण ठीक आहे, 2024ची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. काही करून आटापिटा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू. परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात. ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊन द्या. ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे. आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे, 3 मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून आणावे एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो. आपल्या सर्वांना रुपालीताई आणि तटकरे साहेब यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे, म्हणून मी माझं भाषण या ठिकाणी आटोपत घेतो आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले. एक अजून विषय म्हणजे आता सगळ्या गोष्टी झाल्या, फॉर्म भरायची मुदत संपलेली आहे, छाननी झालेली आहे, छाननीमध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि या चुकीच्या पद्धतीने आता कोर्टामध्ये जाऊन काकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी केस दाखल केली आणि तारीख लगेच उद्या ठेवलेली. म्हणजे सगळं करून झालं आणि आता काही राहिलं नाही तर आता कोर्टात जायचं, अशा पद्धतीची रणनीती ही विरोधकांची चालू आहे. तर याला आपण कुठेही थारा न देता, कुठेही बळी न पडता आपण सर्वांनी काकांच्या मागे आणि सर्व उमेदवारांच्या मागे उपस्थित मोठी ताकद उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी करेल. गेली 50 वर्ष मी राजकारणामध्ये होतो, परंतु एवढी मोठी विराट सभा मी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. आंबेडकर पुतळ्यापासून अहिंसा स्तंभापर्यंत जी गर्दी असते ती सभा यशस्वी झाली आणि ती सभा विजयाची असते असं समजलं जातं. त्याच्यामुळे आजची सभा विजयाची आहे असं समजायला काही हरकत नाही. मला या ठिकाणी अनेक गोष्टी मांडायच्या आहेत, परंतु व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आहेत, रुपालीताई आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. मी फक्त सुनीलजी तटकरे साहेब यांना आभार यासाठी मानतो की मी अनेक वर्ष राजकारणापासून बाहेर असताना सुद्धा आपण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामावून घेतलं. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवून घेतलं पुण्यामध्ये आणि त्यांनी मला आदेश दिला की काका तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीत काम करता, तुमच्याकडे सहकाराचं जे व्हिजन आहे तसंच व्हिजन तुम्ही कोपरगाव शहराकरता वापरा. एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करा कोपरगावचं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही माझ्याकडे या, पाहिजे तेवढा मी निधी देईल, पैतीला अजिबात कमी पडणार नाही. आणि माझी उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि आजच्या विजयाची सभा ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे याबाबत मला काहीही शंका नाही. आणि मित्रांनो, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, विरोधक घाबरलेले आहेत. याचा आत्ताच एक बातमी माझ्याकडे आली की त्यांनी माझ्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयात सुद्धा नावा दाखल केलेला आहे. जेव्हा समोरचे उमेदवार घाबरतात त्याची प्रत सुद्धा आशुतोष दादांकडे आलेली आहे. म्हणजे जनतेच्या मनातून मी आहे, जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाळक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे, आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे त्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे, न्यायालयात जाण्याचं काम केलेलं आहे. पण त्याला आमचे सगळे आशुतोष दादाची भक्कम कार्यकर्त्यांची फळी, सुनीलजी गांगुले असतील, मंदारजी पहाडे असतील, वीरेनजी बोरावके असतील, कृष्णाजी आढाव असतील, हे सगळे त्याला पुरून उरलेले आहेत आणि कोपरगावमध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. अनेकदा विचारलं जातं 3000 कोटी रुपयाचा निधी कुठे गेला. मित्रांनो, माझ्यासमोर एक माहितीपत्रक आहे. 3000 कोटी रुपयाचा निधी कुठे गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या पत्रकातून दिलेलं आहे. आणि खोटं बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे. इसाप नीतीसारखी त्यांची नीती आहे. ही पद्मकांत भाऊ आपण गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे. तर या इसाप नीतीला
आपण हाणून पाडायचं आहे. माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, परंतु आशुतोष दादा बोलणार आहेत, तटकरे साहेब बोलणार आहेत, रुपालीताई बोलणार आहेत. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी कॉर्नर सभा होतील त्यावेळी त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील. परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो, यापुढे माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दिवसांचे रात्रीचे 24 तास मी कोपरावकरांसाठी उपलब्ध आहे. माझे दार ओपन आहेत, माझा मोबाईल चालू आहे. यापुढे मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपरावसाठी देईल याची खात्री कोपरावकरांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.